तुम्ही जाहीर करा. जाहीर केल्यानंतर आम्ही ठरवू आंबा बागायतदाराला नुकसान भरपाई घ्यायची आहे की ज्यांनी त्याची बाग खरेदी केली आहे त्याला घ्यायची. पण तुम्ही आधी नुकसान भरपाई तर जाहीर करा, त्या मिटिंगनंतर करू. शेतकरी आणि आंबा बागायतदार यांच्यात सामोपचार आहे. आंबा बागायतदार ज्यांनी करारावर आपल्या बागा दिल्यात ते 100% शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे यावर्षी उभे राहतील ही आम्हाला खात्री आहे. पण त्याच्यासाठी काहीतरी पॅकेज तरी जाहीर झालं पाहिजे. ते पॅकेज जाहीर करा आणि त्याच्यानंतर आंबा बागायतदारांबरोबर मिटिंग करा. आम्ही तयार आहोत. चर्चेची दारं ही सगळ्यांसाठी खुली आहे. चर्चा आम्ही थांबवलेली नाही, चर्चा करतच होतो. पहिली सभा झाल्यानंतर सन्माननीय पालकमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं. त्या बोलवण्याप्रमाणे आमचं शिष्टमंडळ, इतर संघटनांचं शिष्टमंडळ मुंबईत गेलं, पण त्या बैठकीतनं तोडगा निघाला नाही. म्हणून आज आमच्यावर ही वेळ आली. आमची अपेक्षा होती की पालकमंत्री आम्हाला कुठेतरी न्याय मिळवून देतील. अजूनही त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे. आम्हाला भरघोस असं पॅकेज डिक्लेअर करा, हे सगळे मोर्चाने थांबतील. आज आम्ही अधिवेशनापर्यंत वाट बघत होतो. आमची खूप अपेक्षा होती की सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे लोकप्रतिनिधी आम्ही निवडून दिलेत त्यांनी कुठेतरी आमचा आवाज विधानसभेत मांडला पाहिजे होता. आंबा काजू बागायतदारांचा विषय विधानसभेत मांडला पाहिजे होता. परंतु आमचा अपेक्षा भंग झाला. आणि ज्या ज्या लोकांनी आमचे विषय, आमचा हा आंबा काजू बागायतदारांचा विषय उचलून धरला, नुकसान भरपाईचा विषय उचलून धरला, त्यांचे सगळ्या आंबा बागायतदारांच्या वतीनं आम्ही आभार मानतो. सन्माननीय सुनील शिंदे असतील, सुनील प्रभू असतील, भाई जगताप असतील, दीपकभाई केसरकर असतील, ह्या ज्या नेत्यांनी आमच्याबद्दल, आंबा बागायतदारांच्या प्रश्नांबद्दल विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून असतील किंवा इतर विषयाच्या माध्यमातून असतील, या ज्यांनी आमच्याबद्दल प्रश्न उपस्थित केला, न्याय मिळवून देण्याची आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे, त्यांनी आमचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले. त्यांचे संपूर्ण काजू बागायतदार, आंबा बागायतदार यांच्या वतीनं आम्ही आभार मानतो. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. आम्हाला भरघोस निधी, कर्जाच्या सरसकट कर्जमाफी, आंबा आणि काजूला हमी भाव आणि जे झालेलं नुकसान आहे त्याचं नुकसान भरपाई हेक्टरी 5 लाख आणि आंब्याला 5 लाख आणि काजूला 3 लाख हे आम्हाला हेक्टरी मिळालंच पाहिजे. ही आमची माफक अपेक्षा आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत कधीच मोर्चे काढले नाहीत, आंदोलनं केली नाहीत. पण ही आंदोलनं करण्याची वेळ आज आमच्यावर आली आहे. कारण आत्ता हे जे नुकसान झालं आहे ते पुढच्या 10 वर्षात शेतकऱ्याचं भरून निघणार नाही. तुम्ही बाकीची जरी फळ संशोधन केंद्र उद्याच्या उद्या चालू केलात, ते इकडचं जे आहे ते चालू कार्यान्वित केलात परत, तरी आमचा शेतकरी जो आत्ता जो नुकसानात आहे ते नुकसान भरून निघणार आहे का? मग त्या नुकसानासाठी तुम्ही काहीतरी तडजोड केली पाहिजे होती. आणि चर्चेची दारं ही कायम उघडी आहेत. चर्चा आम्ही करू, चर्चेची दारं बंद नाही आहेत. पण जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरणं हा आमचा हक्क आहे आणि त्या हक्काप्रमाणे आम्ही रस्त्यावर उतरणार.